पण सकाळी जर त्याला 7 वाजता कॉलेज असेल तर किती वाजता उठायचं आहे, किती वाजता जायचं आहे आणि संध्याकाळी तो इथे 11 ते 10 वाजता येऊन पोहोचतो. पहाटे 3 वाजता बनलेलं जेवण 100 किलोमीटर जातं आहे, त्याच्यानंतर ते मुलांना डिस्ट्रीब्यूट होतं आहे. त्याची काळजी आमच्या प्रशासनाला नाही आहे, पण आम्ही म्हणजे आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य केल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाहीत. यात राजकीय फायदा कोणाचा आहे सर? यात राजकीय फायदा येतो कुठून? हे आम्हा विद्यार्थ्यांसाठी, आमच्या समाजासाठी आहे ना. अद्यापपर्यंत या ठिकाणी आम्हाला भेट देण्यासाठी किंवा चर्चा करण्यासाठी कोणी आलेलं नाही आणि आमच्यापर्यंत संपर्क देखील साधलेला नाही. आदिवासी विद्यार्थ्यांचं हे आंदोलन पुण्यातील मांजरी भागात सुरू आहे. आदिवासी विकास विभागाकडून ही जी वसतिगृहाची इमारत बांधण्यात आली आहे, खरं तर या इमारतीला चाळीचं स्वरूप आहे, जिथं ही मुलं एकाच खोलीत 7 ते 8 जण राहत आहेत आणि त्यानंतर त्यांच्या समस्यांना सुरुवात होते आहे. मागील 14 दिवसांपासून आदिवासी विभागातील 5 विद्यार्थी आमरण उपोषण करतायत आणि त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी या ठिकाणी त्यांना साथ देण्यासाठी आंदोलनाला बसलेले आहेत. सुरुवात आपण या 5 उपोषणकर्त्यांपैकी एकापासून करणार आहोत. तर मित्रा, तुझं नाव सांग आणि तू काय शिकतोय? सर, माझं नाव शरद ठोकळ. मी सध्या एम.एड करतोय आणि खरं तर ABP माझाचं खूप खूप आभार. आमच्यापर्यंत तुम्ही आलात. खरं तर आमची जी पहिली मागणी आहे की आमच्या ग्रामीण भागामध्ये आश्रमशाळांमध्ये जे सेंट्रल किचन चालू आहेत ते बंद झाले पाहिजेत. इथं देखील जेवणाच्या, ग्रामीण भागामध्ये जेवणाच्या सुविधा चालू झाल्या पाहिजेत आणि जो आमचा प्रलंबित प्रश्न आहे 12,500 भरतीचा, तो सुटला पाहिजे. त्याच्यानंतर आमच्यामध्ये प्रचंड अशी बोगस घुसखोरी झालेली आहे. लाखोच्या संख्येने चुकीच्या पद्धतीचे पुरावे जोडून पैसे देऊन काही लोक दाखले काढतात आणि आमच्या संधी, नोकऱ्या, काही राजकीय आरक्षण असेल इथे नोकऱ्या मिळवतात, आरक्षणाचा लाभ घेतात. यांच्यावरती ठोस कारवाई झाली पाहिजे. त्याच्यानंतर आमच्या ज्या सुविधा आहेत त्या मध्यवर्ती ठिकाणी पाहिजेत वसतिगृहांच्या, ही एक आमची प्रमुख या ठिकाणी मागणी आहे. तुला त्रास होतोय बोलताना, तू थोडा आराम केला तरी चालेल. त्याच्या या सहकाऱ्यांकडून आपण या ज्या मागण्या आहेत त्या काय आहेत हे आपल्याला समजलं. त्याबद्दलचं थोडंसं विश्लेषण आपण या सगळ्या त्याच्या सहकाऱ्यांकडून घेऊयात. पहिलं त्याचं म्हणणं होतं सेंट्रलाइज किचन. तर काय होतंय सेंट्रलाइज किचनमुळं? किती अंतरावरून अन्न एका ठिकाणावरून दुसरीकडे पोहोचवलं जातंय? सर, सेंट्रलाइज किचन म्हणजे अशी पद्धत आहे की एका ठिकाणी जेवण बनणार आणि ते जेवण असलेल्या आजूबाजूच्या आश्रमशाळांना डिस्ट्रीब्यूट होणार. आता आजूबाजूच्या आश्रमशाळा म्हणजे किती किलोमीटरवरती? 80, 90, 100, 150 एवढ्या किलोमीटरवरती ते अन्न जाणार. दररोज जातंय? दररोज सर. 2 टायमाचं जेवण. म्हणजे आता समजा नाश्तासहित सकाळी जर आपल्याला जेवण 12 वाजता द्यायचं आहे किंवा 9 वाजता द्यायचं आहे तर ते जेवण बनतं सकाळी पहाटे 3 वाजता. मग पहाटे 3 वाजता बनलेलं जेवण 100 किलोमीटर जातं आहे, त्याच्यानंतर ते मुलांना डिस्ट्रीब्यूट होतं आहे. आणि जेवण करणारे विद्यार्थी कोण आहेत? तर पहिली, दुसरी, तिसरी, चौथी असे लहान विद्यार्थी. आरोग्यावरती परिणाम होणार. म्हणजे विषबाधा होऊन जे मृत्यू होत आहे त्याचं कारण काय सर? याच गोष्टी आहेत. आणि तुम्ही सुरुवातीला एक उल्लेख केला की आदिवासी विकास विभागाने बांधली ही इमारत. सर, ही इमारत आदिवासी विकास विभागाने बांधलेली नाही आहे. ही इमारत भाड्याने आहे. आजपर्यंत आम्ही मागणी करत होतो की आदिवासी विकास विभागाचे जे काही वसतिगृह आहेत पुण्यातले ते कुठेतरी मध्यवर्ती ठिकाणी असावेत. पण मध्यवर्ती ठिकाणाचं एकही इमारत नाही आहे आणि जी कोणी गव्हर्नमेंटची तर एकही नाही आहे. म्हणजे आम्ही मुद्दा आदिवासी विकास विभाग इथं भाडं देतो. 10 लाख रुपये भाडं देतं सर महिन्याला. या खर्चातून स्वतः आदिवासी विकास विभाग दुसरीकडे सोय करू शकतो. तुम्हाला इथून मग शहरात, आता कॉलेजेस तर बऱ्यापैकी शहरामध्ये आहेत, किती वेळ लागतो? कसं तुम्ही करता? आता पुण्याची ट्रॅफिक सर्व जगाला माहिती आहे सर. आणि जर सिंहगडला जर एखादा विद्यार्थी असेल सिंहगड कॉलेजला तर तो इथून जातो. मग विचार करू शकतो आपण, सकाळी जर त्याला 7 वाजता कॉलेज असेल तर किती वाजता उठायचं आहे, किती वाजता जायचं आहे आणि संध्याकाळी तो इथे 11 ते 10 वाजता येऊन पोहोचतो. आणि त्यात अजून इथं जेवण व्यवस्था नाही, भोजन व्यवस्था नाही आहे, तर DBT आहे. म्हणजे आपण ह्या सर्व गोष्टीचा विचार जर केला आणि आम्हाला उत्तर काय भेटतात की आतमध्ये जागा भेटत नाही. आदिवासी विकास विभागाचं हे जे वसतिगृह आहे ते 2011-2006 पासून आहेत. पण आदिवासी विकास म्हणतं की आम्हाला त्यात जागा भेटत नाही. पण त्यानंतर झालेलं सारथीचं ऑफिस, सारथीचे हॉस्टेल्स यांना जागा कशी भेटते? महाज्योतीचं पण आहे. महाज्योतीचं तर समाजाच्या हॉस्टेल्सना जागा भेटते, आदिवासींच्या का नाही? मध्यवर्ती ठिकाणी भेटते. SB रोडच्या शेजारी जागा भेटते. पण आदिवासी कुठे आहे? तर कुठेतरी लोणी, मांजरी, शहराच्या बाहेर. सर, हा अन्याय नाही आहे का? मानसिकता हवी आहे सर.
हे बदलण्यासाठी मानसिकता हवी आहे. बदलू शकतायत, तुम्ही जागा घेऊ शकतायत, तुम्ही ते करू शकता. पुढचा जो मुद्दा होता तो म्हणजे बोगस भरतीचा. किती 1250 तुम्ही म्हणता? 12,500. 12,500. बरं, काय नक्की झालंय? हा जो एक FCI वर्सेस फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा निकाल आहे 2017चा. यामध्ये कोर्टने डायरेक्ट सांगितलं आहे, आदेश आहे पूर्ण का डायरेक्ट यांना कारवाई करा, यांच्यावर फौजदारी कारवाई करा जे बोगस लोकांनी आदिवासींचे हक्क मारले 10 वर्ष 20 वर्ष. तर सरकारने यांना वोटिंग म्हणजे त्यांचं वोटिंग कमी होऊ नये म्हणून यांना अधिसंख्य केलं, एक्स्ट्रा पद तयार केलं आणि त्या जागा रिक्त केल्या ज्या आदिवासींच्या. पण ते आजपर्यंत भरलं नाही का, तर कोणी त्याच्यावर बोलत नाही. मग आमचं म्हणणं आहे का ते तुम्ही सुप्रीम कोर्टाचा निर्णय तुम्ही बोगसांना अधिसंख्य केलं, त्यांना मानवी अधिकार आहेत, मग आमच्यासारख्या लोकांचे मानवी अधिकार कुठं जातात, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पुढची जी तुमची मागणी होती तर त्याबद्दल 2 तर झाल्या. सेंट्रल तर DBTची आमची अशी मागणी आहे की विद्यार्थ्यांना DBT बंद करून आणि जे जेवण आहे ते देण्यात यावं, की त्याच्यामध्ये मुलांना 2 म्हणजे तुम्हाला आता पैसे दिले जात आहेत पण तुम्हाला जेवण पाहिजे इथं. मग आता तुम्ही जेवता कुठे इथं? बाहेर मेस आहे त्या ठिकाणी आम्ही जेवण करतो, परंतु ते जेवण आमचं एक टायमाचा पूर्णपणेही होत नाही, नाश्ता देखील त्याच्यामध्ये होत नाही. या प्रकारे पैसे दिले जातात ती, ज्याच्यामध्ये महागाई भत्त्यानुसार आम्हाला ते देखील दिले जात नाही. आम्हाला जेवणाची पूर्ण सोय करावी, ज्याच्यामध्ये नाश्ता असेल, 2 टायमाचं जेवण असेल, या पद्धतीचा आमची विद्यार्थ्यांची सोय करावी, जेणेकरून आमच्या म्हणजे आरोग्यावरती परिणाम नाही होणार, या दृष्टीने सुद्धा सरकारने विचार करावा. एक जी तुमची मागणी होती जी पूर्ण झाली असं सरकार म्हणतंय की वयाची अट इथं जी काही होती तर ती तशी झालंय का? खरंच झालंय का? नाही सर, ते स्थगिती झालंय. स्थगिती आणि रद्द करणं म्हणजे स्थगिती म्हणजे काही काळ असे पुढे ढकलणं आणि रद्द करणं म्हणजे संपूर्ण रद्द करणं. पण स्थगिती केलेलं आहे, काही दिवसानंतर ते लागूच करणार आहे, त्यांची असं मानसिकता आहे. पण हे पूर्णपणे रद्द झालेलं नाही. जेव्हापर्यंत रद्द होणार नाही तेव्हापर्यंत आमचे आंदोलन असेच सुरू राहणार आहे. मग मुख्य या सगळ्या तुम्ही 4 मागण्या सांगितल्या, तर ह्या सगळ्या मागण्यांसाठी तुमचं आंदोलन सुरू आहे? हो बरोबर. यामध्ये अजून एक असं एक महिन्यापूर्वी रक्त नात्यासंबंधी एक GR आणला. याची अभ्यास समिती नेमली, GR नाही म्हणता येणार त्याला, अभ्यास समिती नेमली त्याचा GR काढून बहुजन कल्याण मागास विभागाने. आदिवासी आणि बहुजन कल्याण मागास यांचा तसा काही संबंध नाही. मग बहुजन कल्याण मागास विभाग जे बोगस आदिवासी आहेत, कोळी आपला महादेव कोळी डोर जे TSP म्हणजे नॉन TSP एरियामधले, त्यांच्यावर तुम्ही अभ्यास कसं काय करू शकता? त्याचा अधिकार TEL आहे, जे आपली ट्रायबल इन्स्टिट्यूट आहे, रिसर्च सेंटर त्याला आहे. तर तुम्ही हा बहुजन मागास विभागाला त्यांचा त्या ज्या सुप्रीम कोर्टने त्याच्याला काही जाती बोगस सांगितलेले त्यांचं तुम्ही अभ्यास करण्यासाठी समिती का बरं नेमली? सरकारने याचं उत्तर द्यावं. बरं, आता आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात. हे 14 दिवसांपासून सुरू असलेलं तुमचं आंदोलन आहे, तर इथं कोणी आलंय तुम्हाला भेटायला सरकारकडून? अद्यापपर्यंत या ठिकाणी आम्हाला भेट देण्यासाठी किंवा चर्चा करण्यासाठी कोणी आलेलं नाही आणि आमच्यापर्यंत संपर्क देखील साधलेला नाही. आमचं असं म्हणणं आहे की सरकारने यावं, आमच्या चर्चा करावी आणि हे काही असं म्हणजे खूप मोठे असे मागण्या नाही आहेत, खूप बेसिक आहेत. बरं, आता मला आणखी पुढच्या 3ऱ्या टप्प्याकडे जायचं आहे की हे सगळं राजकारण होतंय असा आरोप होतोय की तुम्ही कुठल्या तरी राजकीय पक्षाला फायदा मिळावा यासाठी हे सगळं करत आहात. सर मी सांगू इच्छितो की जर आम्हा विद्यार्थी आम्ही म्हणतो की आम्हाला बिंदू नामावली जी आमची 8 आहे किंवा शेवटला आहे ती 2 असावी, यात राजकीय फायदा कोणाचा आहे सर? यात राजकीय फायदा येतो कुठून? हे आम्हा विद्यार्थ्यांसाठी आमच्या समाजासाठी आहे ना. आम्ही आज इथं शिक्षण घेतो, त्याच्यानंतर आम्हाला नोकरी लागणार आहेत, त्या नोकरीसाठी आम्ही करतोय ना. यात राजकारण आलं कुठून? आणि जे कोणी म्हणतंय की राहुल गांधी किंवा बाकीचा विषय, हा विषय झाला सुरू 13 तारखेला अगोदरपासून, GRला 5 तारखेला, त्यावरती अभ्यास केल्यानंतर 13 तारखेला आंदोलन सुरू झालं. पूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे, एका ठिकाणी नाही तर पूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. नाशिक, पुणे, मुंबई, नागपूर, त्यानंतर वर्धा, संगमनेर या सर्व ठिकाणी चालू आहे. त्यानंतर जे काही PO ऑफिस आहे, प्रकल्प ऑफिस आहेत, ते सर्व प्रकल्प ऑफिसांमध्ये सुरू आहे. त्यात राजकारण आलं कुठून? आणि सगळीकडे सुरू आहे. मग तुमचं एकमेकांसोबत समन्वय आहे तुम्ही? हो, आमचं कॉर्डिनेशन आहे, सर्वांसोबत आमचं कॉर्डिनेशन आहे. आमचं बोलणं चाललंय, आमचं एकच मागण्या आहेत आणि त्यात असं आहे की सरकार जोपर्यंत ह्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातला एकही आंदोलन स्थगित होणार नाही, एकही थांबणार नाहीये. तर या विद्यार्थ्यांशी बोलल्यानंतर आपण पलीकडच्या बाजूला या ज्या विद्यार्थिनी बसलेल्या आहेत तर त्यांच्याशी बोलणार आहोत. ही जी विद्यार्थिनी आहे ही देखील उपोषण करते आहे. आपण तिच्या मैत्रिणींशी बोलूयात. हिचं नाव सांग, ही काय शिकते
ते सांग आणि कधीपासून ही उपोषण करते? तिचं नाव निकिता मेजकर. ते MA सेकंड इयरला पुणे विद्यापीठामधून शिक्षण घेत आहे आणि तिचा आज उपोषणाचा 8वा दिवस आहे. आता तुम्ही तुमचं हॉस्टेल इथंच आहे, पलीकडच्या बाजूला आहे? मांजरी परिसरातच आहे, पण गोपाळपट्टीला आहे. आता तुम्ही किती वर्ष म्हणजे इथं राहत आहात? काय म्हणजे प्रत्येक जण वेगवेगळं शिक्षण घेत असतं? मी ट्रायबल हॉस्टेलमध्ये पुण्यामध्ये 4 वर्ष झाले, परंतु मी आधी वाकड या वसतिगृहामध्ये होते. आता गोपाळपट्टी या वसतिगृहामध्ये माझं 2य वर्ष चालू आहे. तुमच्या पण मागण्या ज्या काही आता या मुलांनी सांगितल्या साधारणपणे त्याच आहेत का मुलींचे काही वेगळे प्रश्न आहेत? साधारण सगळ्या मागण्यांचा अभ्यास केला तर त्या दोन्ही मागण्या मुलं आणि मुली दोघांनाही लागू होतात, परंतु ज्या हॉस्टेलच्या मागण्या आहेत त्या पण सेमच मागण्या आहेत. कारण तर का जसं मुलींना मध्यवर्ती ठिकाणी हॉस्टेल हवंय तसंच मुलांना पण मध्यवर्ती ठिकाणी तू कुठं शिकतेस? मी आता सदाशिव पेठेमध्ये शिकते, तिथं माझं कॉलेज आहे. मी B.Ed सेकंड इयरमध्ये शिकते. आता तू सदाशिव पेठेत इथून जाण्यासाठी तुला किती वेळ लागतो? बसनी जात असशील ना? कसं जात? हो, बसनी जावं लागतं. 3 बस बदलून जाव्या लागतात. हो. तू कुठं शिकतेस? जोशी कॉलेजला शिकते. तुला इथून जवळ? म्हणजे खरं तर इच्छा नव्हती इकडे ॲडमिशन घेण्याची, पण हॉस्टेलमध्ये खूप जास्त अंतर असल्यामुळे मला माझ्या इच्छेचं जे माझ्या पसंतचं जे कॉलेज होतं ते मला घेता आलं नाही. तुझं गाव कुठलं? मी वसईची आहे. तू कुठली? मी पुण्यातली जुन्नर तालुक्यातली. ताई तू कुठली आहेस? काय शिकते तू? मी धुळ्याची आहे. कुठे शिकतेस? मी BA फर्स्ट इयर वाडिया कॉलेजला आहे. तुला किती बस बदलाव्या लागतात तिथं? बस पण 1 तास लागतो जायला. यायला 1 तास? हो, यायला 1. जेवण कुठे करता तुम्ही? मी मेसला जेवण करते. मी पण मेसला किंवा वडापाव वगैरे खाऊन असेच आम्ही दिवस काढू. ताई तू कुठे शिकतेस आणि काय शिकते? मी VIT कॉलेजला शिकते. B.Techला आहे सेकंड इयर. बीटेकला आहे. VIT म्हणजे इकडं आपलं बिबिवाडी. किती वेळ लागतो? मला इथून 2 बस बदलावं लागतात. 2 तास तरी लागतात जायला. आणि यायला संध्याकाळच्या वेळी किती वेळ लागतो? ट्रॅफिक असल्यामुळे 2 तासाचे कधी 2.5 मेस तुमच्या कुठे आहेत? इथं आहेत, तिकडे आहेत, कुठे आहेत? बाहेर आहेत. म्हणजे कॉलेज वर डिपेंड असलं, कॉलेज किती वाजता असतं त्याच्यानुसार. किती वाजता असतं सकाळी तुझं कॉलेज? माझं आता तर 1 किंवा 12 वाजता असतं, पण टाईम बदलत असतो कॉलेजचा. तू काय शिकते ते? मी पुणे विद्यापीठामध्ये MCOM करते. इथून तू जाते पुणे विद्यापीठात? नाही, माझं तिकडेच ॲडमिशन आहे. मी मुलींना पाठिंबा देण्यासाठी आलेली. तू काय शिकतेस? BASF मॉडर्न कॉलेज. वाडिया कॉलेजला? कॉलेज मॉडर्नला म्हणजे शिवाजीनगरचं मॉडर्न की विद्यापीठ? विद्यापीठ. किती वेळ लागतो तुला जायला? 2 तास लागते, नाही तर जास्त लागून जाते ट्रॅफिक असल्यामुळे. ट्रॅफिक असल्यामुळे. आणि मग जेवण कुठं करतेस तू? सकाळचे बाहेर आणि जिथे असेल तिथे? काही असं आहे की ठराविक की असं काही नाही? सकाळी काही पण खाऊन घालते आणि संध्याकाळी मेस आहे. गाव कोणतं तुझं? मी अमरावतीच आहे. आता हे सगळं होत असताना याच्या पाठीमागं राजकारण आहे असं म्हटलं जातं, तर काय वाटतं तुम्हाला? जे विद्यार्थी ते 13 दिवसापासून उपोषणाला बसले आहेत त्याच्यामध्ये राजकारणाचा काहीच संबंध नाही आहे. खरं म्हणजे तर हे जे प्रश्न आहेत ते विद्यार्थ्यांचे आहेत. त्या बेसिक मागण्या आहेत त्या पूर्ण केल्याच पाहिजे असं माझं म्हणणं आहे. बरं, तू राहुल गांधींच्या स्टेजवरती गेली होतीस, त्यानंतर असं म्हटलं गेलं की तुम्ही कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित आहात किंवा राजकीय पक्षाचे आहात, तर तू आहेस कुठल्या पक्षामध्ये? नाही, ते त्यांची स्ट्रॅटेजीच तशी असते की जे विद्यार्थी बोलतात, प्रश्न मांडतात, त्यांच्या ज्या जिव्हाळ्याच्या मागण्या आहेत त्या मांडतात, मग त्यांना गप्प कसं करायचं, तर मग याच्या थ्रू त्यांना राजकारणी आहेत ते म्हणजे दुसरंच काहीतरी करतात असं काही काही बोलून त्यांना शांत करण्याचं हे षडयंत्र असतं. परंतु आमचे एकच म्हणणं आहे सरकारला, आमच्या मागण्या रास्त आहेत आणि त्याच्यावरती तुम्ही काम करा, त्याची चौकशी करा आणि त्या कशा सोडवता येतील याच्याकडे लक्ष द्या. तू आता हे आंदोलन करते आहे, स्टेजवरती गेली, तर तुझे आई वडील काय म्हणाले? काय करतात वडील तुझे? जुन्नरमध्ये कुठं गाव आहे तुझं?
जुन्नरमध्ये माझं निमगिरीमध्ये तळमाची वाडी आणि आई आणि वडील माझे गिरी हनुमानगड म्हणजे नाणेघाटाचा तो सगळा परिसर. हो तिथेच आणि आई वडील प्रकल्प पण येतोय ऊर्जा प्रकल्प. हो अदानी प्रकल्प, त्याच्यात पण माझ्या गावाचा संबंध आहे, म्हणजे माझ्या गावाचं नाव आहे त्याच्यामध्ये. आणि माझे आई वडील शेती करतात, दोघं पण भात शेती करतात. भात शेती एवढी पण नाही आहे आमची की आम्ही त्याच्यावरती म्हणजे आमची आर्थिक परिस्थिती सुधारू शकू. ती फक्त वर्षभर खाण्यापुरती एवढीच आमच्या भागामध्ये सगळे. मग पहिलं शिक्षण गावाकडे झालं? हो, मी आश्रमशाळेमध्येच होते पहिलीपासनं, सोमतवाडी आश्रमशाळेमध्ये. जुन्नरच्या जवळच अगदी 5 किलोमीटर अंतरावरती आहे. व तिथेच माझं राहून मग 10वी पर्यंत. आता ह्या मागण्या तर अनेक आहेत, अजून तर तुमच्याशी कोणी चर्चा करत नाहीये, तर मग पुढं काय म्हणजे नक्की? आता एक मागणी मान्य केली असं सरकार म्हणते, बाकीचे कारण हे आता इतके दिवस उपोषणाला बसणं, तर मग हे काही म्हणजे तब्येतीवरती खूपच परिणाम आहे. हो, त्याची काळजी आमच्या प्रशासनाला नाही आहे, पण आम्ही म्हणजे आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य केल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाहीत. गरज पडली तर अजून मोठ्या संख्येने आम्ही इथं बसू, पूर्ण महाराष्ट्रामध्ये उतरू, पण आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही जोपर्यंत 12,500 पदांची जी पदभरती त्याच्यावरती काही सकारात्मक निर्णय येत नाही. जे बाकीचे काही मुद्दे आहेत, सेंट्रल किचन वगैरे आणि बोगस प्रमाणपत्राचा जो मुद्दा आहे त्याच्यावर सकारात्मक निर्णय आल्याशिवाय आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही. खरं तर आदिवासी विभागातील या मुलांचे हे प्रश्न वर्षानुवर्षांचे आहेत. बोगस भरती होते हा आरोप अनेक वर्षांपासून होतो, मात्र त्याकडे जे सातत्याने दुर्लक्ष झालं त्याच्यामुळे हा प्रश्न आणखी वाढत गेला आणि त्यातून या सगळ्या प्रश्नाला हे आंदोलनाचं रूप प्राप्त झालं. आणि हे आंदोलन फक्त या पुण्यापुरतं किंवा नागपूरपुरतं मर्यादित नाही, तर आता वेगवेगळ्या आदिवासी बहुल जिल्ह्यांमधली मुलं देखील या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत असं दिसतंय. मात्र हे सगळं होत असताना आरोप प्रत्यारोप भरपूर होत आहेत, मात्र या मुलांशी बोलण्यासाठी म्हणून अद्यापपर्यंत इथं सरकारकडून कोणीही आलेलं नाही. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.